डॉक्टर प्राध्यापक संतोष टीम सामना आता रंगतोय, थोड्याच वेळात सुरू होतोय. त्यापूर्वीची आपण काही दृश्य बघतोय. कृपा करून इकडे साऊंड पशी ना गर्दी कमी करा. ऐका, या कुस्तीला ऑफिशियल पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये ही लढत रंगतीये. कमी करा थोडी. महाराष्ट्र केसरी कोण होतं हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. किताबाच्या लढतीसाठी पंच म्हणून जबाबदारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा आता अंतिम सामना आहे. अंतिम फेरी पार पडते. यामध्ये महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये हा सामना पार पडणार आहे. मोठा उत्साह मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. कुस्तीप्रेमींची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. पैलवान संतोष भुजबळ सर. महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ मध्ये आता नेमकं महाराष्ट्र केसरी कोण होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला या गोष्टीची उत्सुकता आहे. हॅलो, थोड्याच वेळामध्ये हा सामना आता सुरू होतोय. खाली बसा. साऊंड लेवलचे खाली बसा. महाराष्ट्र केसरीची आपण ही थेट दृश्य सध्या आपण आता बघतोय आणि कोण नेमकं विजयी होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. माईक कंट्रोल करा. सरपंच म्हणून प्राध्यापक संतोष भुजबळ, आखाडा प्रमुख संभाजी निकाळजे. हे बसून घ्यायला मागचे. आपण दृश्यांमध्ये बघतो अंतिम सामना महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये हा रंगतोय. शिंदे आणि जुरी म्हणून या दोघांपैकी महाराष्ट्र केसरीचा किताब कोण घेतं, गदा कोण पटकवतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. सामना शांतता, शांतता. गर्दन खेच चालू आहे. लाल कॉस्ट्यूम मध्ये पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ, तर निळ्या कॉस्ट्यूम मध्ये महेंद्र गायकवाड. ज्या जिल्ह्याचा खेळाडू खेळत असतो त्या जिल्ह्याचा ऑफिशियल डेप्यूट केला जात नाही, म्हणून सरपंच म्हणून काम पाहत आहेत अहिल्यानगरचे संतोष भुजबळ, साईड पंच आहेत सांगलीचे नितीन शिंदे आणि ज्युरी म्हणून औरंगाबाद सोनू काबलिये व आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर नामदेवजी बडरे सांगली. निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराला पंचाकडनं समज, पैलवान कुस्ती करा. दोघेही तुल्यबळ ताकदीचे पैलवान आहेत. निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराला ऍक्टिव्हिटी पिरियड 30 सेकंदाची वेळ. थांबा. कॉस्ट्यूम
पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड असा हा महाराष्ट्र केसरीचा सामना आपण बघतोय. पण पृथ्वीराज मोहोळचा कॉस्ट्युम जो आहे तो फाटल्याचा आपण बघतोय आणि त्यावरती आक्षेप घेत त्यांनी सामना जो आहे तो थांबलेला आहे. ऐका पैलवानांचा. हे पहा, पैलवान महेंद्र गायकवाडचा कास्ट्यूम फाटलेला आहे. जोपर्यंत कास्ट्यूम येत नाही तोपर्यंत कुस्ती चालू होणार नाही. पटकन कास्ट्यूम मागून घ्या पैलवान. जिगरबाज वाघांचा महासंग्राम. त्यामुळे आता पृथ्वीराज मोहोळ जो आहे तो कॉस्ट्युम फाटल्यामुळे दुसरा कॉस्ट्युम तिथे मागवलेला आहे. 2025 तो कॉस्ट्युम परिधान तो करतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा साक्षीदार होतो आहोत. कुस्तीला पुन्हा एकदा सुरुवात. कुस्तीच्या सामन्याला सुरुवात होते. पॅसिव्हिटीच्या अगेन्स्ट एक गोल. 30 सेकंदात पॉइंट न घेतल्यामुळे पृथ्वीराजला एक गोल. म्युझिक बंद करा. म्युझिक बंद करा. संजू बस. लाईट चालू करा. लाईट चालू करा. ऐका डॉक्टर प्राध्यापक संतोष बुंजळ रेफ्री अकरा प्रमुख. लाईट चालू करा. संभाजी निकालचे आंतरराष्ट्रीय पंच, ज्युरी ऑफ अपील आंतरराष्ट्रीय पंच सोनू काबिलिये. हॅलो. तिथं पब्लिकने पाय दिल्यामुळं आहे ना लाईटची झालंय चालू. 5 मिनिट.
एक पॉईंट. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड असा हा सामना. या दोघांना एक एक पॉईंट मिळालेले आणि आता शेवटचे काही मिनिटं या ठिकाणी बाकी आहेत. पॉईंट मिळाले आणि गायकवाडला एक पॉईंट मिळालेला आहे. कोणला पाहिजे माईक कोणला पाहिजे. सामन्यात पृथ्वीराज मोहोळकडे 2 पॉईंट आहे आणि महेंद्र गायकवाडकडे 1. त्याच्यामुळे आता नेमका काय निर्णय होतोय हे थोड्याच वेळात कळेल. मेघराज तुम्हाला माईक पाहिजे का. स्क्रीन बघून खाली बसा. ऐका, सगळे बाजूला चला, बाजूला चला. चला, मॅट वरती कुणी जाऊ नका. चला रिझल्ट द्या. चला रिझल्ट द्या. पण हा यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे पूर्ण दमखम लावत. तसे बघायला गेले तर दोन्ही कुस्तीपटू हे एकमेकांवरती तुल्यबळ होते, समसमान ताकद जी ती लावत होते. अशात आपण पाहिलं कोण कोणाला आसमान दाखवतं असं म्हणत असताना तसं आसमान दाखवण्या इतपत पैतरे तर काय रंगले नाहीत, पण जे पॉईंट्स दोघांनी मिळवले त्यामध्ये आपण पाहिलं की पृथ्वीराज मोहोळला 2 पॉईंट मिळाले आणि महेंद्र गायकवाडला 1 पॉईंट. आणि या आधारावरती आपण पाहिलं ठराविक वेळेत कुस्तीचा सामना जो आहे तो आटोपला जातो आणि अखेर वेळ संपलेला होता. आणि त्यात आपण पाहतोय की निर्णय जो पंचांनी